चोरीची दुचाकी घेऊन फिरणाऱ्या एका तरुणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं सापळा रचून निर्माण चौक इथं ताब्यात घेतलं। त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यानं 4 लाख रुपये किमतीच्या 7 दुचाकी चोरल्याची कबुली दिली। चोरलेल्या सर्व दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतल्यात। कोल्हापूर जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनात वाढ झाली आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी विशेष पथकं तयार केलीत। त्यातील वैभव पाटील आणि गजानन गुरव यांना सानेगुरुजी परिसरातील तरुण चोरीची दुचाकी घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार निर्माण चौक परिसरात सापळा लावला। बुधवारी सायंकाळी दुचाकी घेऊन फिरणाऱ्या एका संशयित तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं। कसून चौकशी केल्यानंतर अमित हत्तीकोटे नावाच्या या तरुणानं दुचाकी चोरीची कबुली दिली आहे। सुमारे 4 लाख रुपये किमतीच्या 7 दुचाकी चोरल्याचं त्यानं सांगितलं। यापूर्वी देखील अमितवर दुचाकी चोरीचे 8 गुन्हे दाखल आहेत। ही कारवाई उपनिरीक्षक संतोष गळवे, प्रदीप पाटील, विशाल खराडे, योगेश गोसावी, संतोष बर्गे, परशुराम गुजरे, शिवानंद मठपती, अरविंद पाटील यांनी केली।